डॉक्टर साहेब जाना जीव, 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 हॅलो नितीन तोडासे, नितीन तोडासे कुठा तुम्ही? नितीन तोडासे तुम्ही? हॅलो नितीन तोडासे तिकडे आहे का? ठीक आहे ठीक आहे. अगं उकाना घेतल्याशिवाय मी सोडणार नाही. बरं बाबा, किती उखाणं झालं? शंकराच्या पिंडीवर बेलफूल वाहते वाकून, आणि हरिभाऊ माझे पती, त्यांच्या संसारात मला मिळाले सुकून. अगं किती मधुर आवाज आहे ग तुझा. अहो, मला ना तुमच्याशी बोलायचं होतं, पण सांगू का? सांग ना, काय बोलायचंय तुला? तुम्हाला ना कसं सांगावं तेच कळत नाही ना मला. तसे खूप लाज लागते मला. अगं आता लाजायला तरी काय झालं? सांग ना, काय सांगायचंय तुला, सांगून दे. अहो, बोल ना. मला की नाही आंबट खावीशी वाटतंय. काय? लिंबू, चिंच, आवळे आणि यासारखे फळं मला खूप आवडतात. आणि बघा ना, जेवायला गेलं ना की उलट्याच होतात. अगं बघ, डॉक्टरांना दाखवणं बरं राहील म्हणतो. थांब, अगं मी नारायणला पाठवतो आणि डॉक्टरांना घेऊन ये म्हणतो. नारायण, अरे नारायण, लवकर ये बा. काय झालं दादा, कशाला ओरडत आहे? अरे सांगतो. हे बघ, शेतावरून आलो बघ. अरे हे बघ, मी सांगतो त्याच्याकडे नीट लक्ष दे. तू आत्ता जा आणि डॉक्टर साहेबांना बोलवून घे. आता जाऊ. डॉक्टर साहेबाला बोलून. हो रे बाबा, डॉक्टर साहेबाला हो. कसं म्हणजे तुझी तब्येत बिब्येत तर चांगली आहे ना? अरे माझ्या तब्येतीला काही झालेलं नाही. हा. अरे वहिनीची तब्येत बरी नाही, ती उलट्या करते. वहिनीची तब्येत बरी नाही. हा, उलट्या करते, उलट्या. ते उलट्या करत आहे. हा, काहीतरी गडबड आहे दादा. मला एक सांग, डॉक्टरला बोलवण्यासारखे वहिनीला झालंय तरी काय? अरे भयाळा, काय झालं ते डॉक्टर आल्यानंतरच कळेल ना आपल्याला. हो का? हा, मग हे बघ, ती उलट्या करते. हरिभाऊ दादा, आता आला माझ्या लक्षात वहिनी उलट्या काय करताय ते.
ये इकडे थांब. हा? अरे आपल्या घरी काय? अहो बापूजींना तरी समजलं आणि तुम्हाला मगांपासून सांगत आहे तुमच्या डोक्यातच भरत नाही. ए, वा वा नारायण खूप शहाणा झालास. तू शहाणा साव भाऊ. अरे तुला समजलं आणि मला कसं का नाही समजलं? पण मला सांग, हम्म. आपल्याला बापू होईल मला विचारशील ना आपल्याला बाळच होणार बघ बाल्या. बरं थांब, यशोदाला विचार. विचार विचार विचार. अगं यशोदा, नाही मी म्हणतोय तुला मुलगी हवी की मुलगा? अरे तिला काय विचारतेस? बाळच होईल आपल्याला. मुलगाच होईल बघ. पण नको, तिला मला ना मुलगीच नाही पाहिजे. नाही नाही नाही, आपल्याला मुलगाच पाहिजे. हो या. अहो म्हणतात ना पहिली मुलगी धनाची पेटी असते. हो हो. मग बघितलं? मोठी झाल्याची पिढी काही नाही का? आपल्याला बाळ झाला म्हणजे कसं आपल्याला पुतणे होईल, आपल्याला शेतीवाडीत मदत करेल, चांगला शिकेल, आपल्या घराला वारस होईल ना. हा बरोबर आहे, तुझी गोष्ट बरोबर आहे. लोकांची धन होते पोरगी झाली म्हणजे बाळ हा. झाली. पोरगा कामाचं नाही का? शहाणा आहेस तसं. हे सगळं तुझ्यापासून शिकलो दादा मी. हा हा. बरं यशोदा, अगं मला सांग, किती वेळ आहे का तुला? टाइम अगदी जवळ चाललेला आहे. आणि हे बघा तुम्ही ना लवकर कामाला लागा हं? आम्हाला म्हणजे कोणत्या तयारीला इकडं डॉक्टरला बोलवायला घेऊन ये. ठीक आहे मला समजलं. आताच ज्यातून डॉक्टर साहेबांना बोलवून घेऊन येतो. तुला सांगितलं पहिलं. यशोदा, अगं बैस तू इथं. अगं बैस ना, बैस. दादा, हा, बघ, डॉक्टर साहेबांना या डॉक्टर साहेब या. काय झालं? हो ही उलट्या पेशंट. बघा थोडा. उलट्या करताय का? पहिले हात पाहू दे. बघा. खाऊन पिऊन तर बरीच आहे. थांबा, इले औषध देतो. काय साहेब, काय होय तुम्हाला? मला खूप उलट्या होत आहेत. उलट होत आहेत ना? आणि खूप पोटात दुखतंय हो माझ्या. खरंच खूप घाबरा होते. डॉक्टर साहेब खरंच मला खूप भीती वाटते हो. काय साहेब? तुम्ही काही काळजी करू नका. हो, दिवस झाल्यानंतर असेच वाटतात. डॉक्टर साहेब खरंच माझी क्यू